अंतरवलीतील दगडफेकी मागे शरद पवारांचे आमदार होते असा दावा छगन भुजबळांनी केलेला आहे। दगडफेकीच्या दिवशी रात्रीतून बैठका झाल्या। या बैठकीमध्ये शरद पवारांचे आमदार होते। छगन भुजबळ यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाबाबत उपोषण सुरू होतं आणि त्या उपोषणात दगडफेक करण्यात आली। त्या दगडफेकीमागे शरद पवारांचे आमदार असल्याचा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलाय। उपोषण सुरू असताना रात्रीची मीटिंग झाली आणि त्यात शरद पवारांचे आमदार होते। त्यांनी सांगितलं त्यानुसार गच्चीवरून दगडांचा मारा करण्यात आल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय। त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नाव सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेल्या दुसऱ्या दिवशी। हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी, आणि मग चेन चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला। मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला। पण पवार साहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे का झालं। लाठीचार्ज झाला त्यावेळेस रात्री काही शरद पवार पक्षाचे आमदार होते, मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही। मी उद्या संध्याकाळी ते आले किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती तुम्ही विचारा। तर छगन भुजबळ यांच्या या दाव्यानंतर शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती फोनवरून पाहूया। आमचं आजही म्हणणं आहे, परवाच्या दिवशी पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं त्या खुलासा केल्यानंतर आता या बाबतीमध्ये आम्ही त्या आंदोलनाच्या मागे मी नाही असं सांगितल्यानंतर परत आता ते उकरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो का, यामध्ये जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या करण्याच्या संदर्भात नियोजन करून बघा। काही वर्षापासून वेगळ्या पद्धतीने विकास तर बाजूलाच राहिला, कर्जाच्या डोंगरावर कधी बोलणार नाही ती लोक, शेतकरी अडचणीत अतिवृष्टी त्याच्यात कोण बोलणार नाही, तो शेतकरी कुठल्या समाजाचा धर्माचा विषय नाहीये पण त्याच्यावर कोण बोलणार नाही। पण हे विषय सातत्याने पेटवत ठेवायचे आणि हा महाराष्ट्र अशांत करून टाकायचा। आता एक समाज उठला, दुसरा समाज, दुसरा तिसरा समाज, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राची ओळख आहे। आणि जबाबदारी लोक जर अशा पद्धतीने वागत असतील, स्टेटमेंट करत असतील, भुजबळ साहेब पवार साहेबांच्या बद्दल चांगलं सुद्धा म्हणतात, त्यांनी अनेक वर्ष पवार साहेबांवर काम केलेलं आहे। पवार साहेब असं करू शकतात का हे त्यांच्या हृदयाला सुद्धा माहिती आहे। परंतु असं आहे की आता जर काही लोकांवर जबाबदाऱ्या दिल्या असतील की तुम्ही अशा पद्धतीने बोला, तर मला वाटतं की हे चुकीचं आहे। महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही। माझी विनंती आहे हे सगळं मिटवा आणि तुमच्या पहिल्या सरकारमध्ये एक मत तुम्ही ठरवा आणि मग जनतेला काय सांगायचं सांगा। परंतु आपण ते कराल, एक तर तुम्ही रद्द करायचं का ठेवायचं का ओबीसी मध्ये, आम्ही पहिल्यापासून सांगतोय आरक्षण वाढवा, तुम्ही पण तेच म्हणत होता ना भुजबळ साहेब, मग तुम्ही तेवढं केंद्रामध्ये आवाज उठवा ना की बाबा एक ओबीसीचा कोटा वाढवल्याशिवाय, आरक्षणाचा कोटा वाढवल्याशिवाय होणार नाही म्हणून। मला कळत नाही आम्ही आहोत का तिथे, शरद पवार आहेत का तिथे, पण शरद पवारचं नाव घेतल्याशिवाय यांचा काहीच महाराष्ट्राचं राजकारण